सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी विकसित भारताच्या उभारणीच्या ध्येयाशी सुसंगत सर्वतोपरी प्रयत्न करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. बर्लिन इथं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची जर्मनीचे संरक्षण मंत्री बोरिस पिस्टोरियस यांच्याशी संरक्षण सहकार्य अधिक दृढ करण्यावर चर्चा. भारत आणि जर्मनी दरम्यान संरक्षण औद्योगिक पथदर्शी आराखडा आणि संयुक्त राष्ट्र शांतता मोहिमेतील सहकार्यासाठीच्या अंमलबजावणी करारावर स्वाक्षरी. पहलगाम हल्ल्यातल्या मृतांचं स्मरण करत राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, संरक्षण मंत्र्यांसह देशाची आदरांजली. भारत दहशतवादासमोर कधीही झुकणार नसल्याचा पुनरुच्चार. इराणसोबतचा युद्धविराम पुढे वाढवण्याचा अमेरिकेचा निर्णय. इराण जोपर्यंत एकत्रित प्रस्ताव सादर करत नाही तोपर्यंत इराणच्या बंदरांची नाकेबंदी सुरूच राहणार असल्याचं केलं स्पष्ट. उद्योगांना इंधन आणि गॅसचा अखंड पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी बायोगॅस सिलेंडर भरण्याच्या आणि साठवणुकीच्या 41 प्रकल्पांना मंजुरी. आंतरमंत्रालयीन पत्रकार परिषदेत माहिती. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्र राज्य कॉम्प्रेस्ड बायोगॅस धोरण 2026 जाहीर. बायोगॅस प्रकल्प PPP हायब्रिड अन्युइटी तत्वावर राबवण्यात येणार. राज्यात 18 विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्यास मान्यता. सुमारे 2.5 लाख कोटींची गुंतवणूक आणि 1 लाखांहून अधिक रोजगार निर्मिती. मुख्यमंत्र्यांची माहिती. काँग्रेस अध्यक्षांनी पंतप्रधानांवर आक्षेपार्ह शब्दात टीका केल्यासंदर्भात भाजपा शिष्टमंडळाने घेतली निवडणूक आयोगाची भेट. योग्य ती कारवाई करण्याची केली मागणी. पंतप्रधानांवर केलेल्या आक्षेपार्ह टीकेची निवडणूक आयोगानं घेतली गंभीर दखल. 24 तासांच्या आत आपली भूमिका स्पष्ट करण्याबाबत मल्लिकार्जुन खरगे यांना बजावली नोटीस. वसुंधरा दिनानिमित्त राज्यात वसुंधरा रक्षक आणि महा-RPET अभियानाचा प्रारंभ. प्रत्येक नागरिकांना वसुंधरा रक्षकाची भूमिका बजावण्याचं पर्यावरण मंत्र्यांचं आवाहन. आणि मालेगाव स्फोट प्रकरणी 4 आरोपींवरचे आरोप निश्चित करण्यासंदर्भातला विशेष न्यायालयाचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाकडून रद्द.